व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व गावकरी, सर्व बंधू, सर्व भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. खूप चांगला उपक्रम गावातील युवकांनी हाती घेतलेला आहे का दरवर्षी शिर्डीला पायी जायचं, साईबाबांचं दर्शन घेऊन सर्व गावाच्या सुख समृद्धीसाठी, शांततेसाठी परत यायचं. त्याच्याने ऐक्य पण गावाचं राहतं आणि त्याच वेळेस 12 महिने आपण काम करत असतो. कुठेतरी 4 दिवस परमेश्वरासाठी किंवा परमेश्वराच्या नामस्मरणाने आपण जाऊन येतो, फिरत येतो, एकमेकाच्या सुख दुःखाची जाण होते. कारण जर समजा एखादा गावकरी कारमध्ये रोज फिरत असेल, एसी ऑफिसला बसत असेल, तर एखादा शेतकरी दररोज उठून सकाळपासून शेतावर काम करत असतो. कधी कोणी दुग्ध व्यवसाय करत असताना सकाळी उठून म्हशी पाजून दूध घेऊन आंबाडीला किंवा पडक्याला विकायला जातो. प्रत्येकाची सुखदुःख वेगवेगळी असतात. अशा वेळेस आपल्या गावाचा एकोपा राहण्यासाठी गेले 8 दिवस एकत्रित राहून एकमेकाचे सुखदुःख बोलत सर्वजण गावकरी जाऊन आले. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. समोर बसलेल्या अनेक माझ्या भगिनी आहेत. मी आजच्या निमित्त एवढेच सांगेन का आपण प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी आज आपल्याला घाबरायची कारण नाही का आपल्याकडे धण्याकडे पैसे नाहीत किंवा मुलाकडे हात पसरायला लागेल म्हणून अंगावर आजार काढायचा आहे. तुमच्या स्वतःच्या हक्काचं हॉस्पिटल आहे धडपोलीत, तिथे गायनाईक डॉक्टर जे आहेत महिलांसाठी त्याही लेडीज आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायची. त्यासाठी आपल्याकडे पिडियाट्रिशियन, MD पिडियाट्रिशियन आहेत, बालरोग तज्ञ आहेत, त्यामुळे त्यांचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला. त्याचबरोबर घरातला दादा, सासरा, सासू, आई, बाबा जे नात्यात असतं त्याच्या प्रत्येकाची आरोग्याची काळजी आपलं कुटुंब समजून आम्हाला घ्यायची. आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची जमीन विकायला लागते किंवा तुम्हाला तुमचं सोनं विकायला लागणार नाही. कोणावर कितीही मोठा प्रसंग आला तरी जिजाऊ आपल्या बरोबर एक परिवाराप्रमाणे असेल एवढं आपल्याला सांगतो. काय पूर्वीच्या काळात सांगितलं जायचं का शिवाजी महाराज आपल्या घरी नको शेजाऱ्याच्या घरी जन्माला आला पाहिजे. आपल्याला आता प्रत्येकाच्या घरी जिजाऊ आणि शिवबा जन्माला आला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचंय. आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झालेले आहेत. आजही माझ्या समोरात घराचं बांधकाम चालू आहे, तुटकं घर आहे. आपण प्रत्येक जण पाहतोय का लग्नाच्या काळजीने आई वडील मुलींचे कशा चिंतेत असतात. कारण आपण भात शेती एकाच व्यवसायावर अवलंबून असतो. त्याचबरोबर कुठली समस्या आली तर आपण घरातले आई वडील कशा पद्धतीने चिंतेत असतात. या सगळ्या चिंता मिटवायच्या असतील तर आपल्याला शिक्षणाची गरज आहे. आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यानो आपल्या संस्थेच्या 8 CBSE स्कूल आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मी अगदी अभिमानाने सांगतो की तुमच्या गावातील 8वी नंतर जे हुशार विद्यार्थी असतील ते 9वीलाच आपल्याकडे धडपोलीला दिले तर आपल्याला ज्याला डॉक्टर बनायचे त्याला डॉक्टर बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. आणि ज्याला IIT ला जायचे त्याला IIT ला पाठवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. हे आजच्या दिवशी रात्रीही तुम्हाला अगदी शब्द देतो. त्यासाठी कुठलाही 1 रुपया द्यायची गरज नाही. आपल्याला आपल्या बाजूच्याच गावातली एक मुलगी न्यायमूर्ती झाली. आपल्याला किती आनंद वाटला सगळ्यांना. तसा प्रत्येक गाव हा विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखला पाहिजे का ही यांची मुलगी ही गायनाईक डॉक्टर आहे बॉम्बे हॉस्पिटलला, कोणी जे हॉस्पिटलला डीन आपल्याकडे आहे. तर बघायला गेलं तर आपण बघितलं आपल्या बाजूला नाही जास्त प्रकल्प आले, फक्त मुंबई महापालिकेची पाईपलाईनच गेली. पण आपल्या त्या बाजूला बघायला गेलं अंबाडीचे तर बडोदा एक्सप्रेस मिळाला. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना हवालदिल करून दलाल आणि राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपये कमावले. तर त्यामुळे आपल्याला प्रशासनात आपली मुलं घडवायची. त्यासाठी इयत्ता 9वी पासून जिजाऊ प्रयत्न करते. नुसती प्रयत्न नाही करत तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्याला आई वडील नसलेला मुलगाही आपल्याकडनं IPS अधिकारी म्हणून झाला आणि तो आज पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतोय सन्मानाने. एक IPS अधिकारी म्हणून वयाच्या 26व्या वर्षी नोकरी करतो. अनेक मुले आपल्याकडे प्रशासनामध्ये नोकरीला लागले. आपल्याकडे बघितलं आपण का मुंबई महापालिकेची पाईपलाईन गेली, अद्यापर्यंत अनेक ठिकाणची मुलं लागलेली नाहीत नोकरीला. तुम्हाला अभिमानाने सांगतोय का आपल्या मागच्या वर्षी फायर ब्रिगेडची भरती होती मुंबई महापालिकेमध्ये. आपल्या मुरबाड, शहापूर पासून या दोन्ही जिल्ह्यातली 109 विद्यार्थी मुंबई महापालिकेमध्ये 1ही रुपया नोकरी न देता फक्त धडपोलीला 1-2-2.5 महिने होते, प्रॅक्टिस केली आणि नोकरीला लागले. आज आपण बघायला गेलं तर तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व प्रशासनामध्ये आपल्याला आपली लोक घुसवायची आहेत. मागची व्यवस्था काय होती ते रडगाणं करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस केला पाहिजे. त्यासाठी मी आज पूर्ण सकाळपासून बाहेर आहे तरी सुद्धा इथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला प्रत्येक गाव एकत्रित करून गावामध्ये चांगले विचार आणायचे. एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकाला हात धरून आपल्याला पुढे जायचे. जिथे आपल्याला अडचण येईल तिथे आपल्या बरोबर एक कुटुंबाचा सदस्य म्हणून मी आपल्या बरोबर असेल एवढा आपल्याला शब्द. कुठेतरी स्वार्थाशिवाय आपल्याला जगता आलं पाहिजे.
तुम्ही या कधीतरी झडकोलीला या गावातील मागे युवक आले होते, येऊन बघा की ज्या गावामध्ये आपण सरपंच पण होऊ शकत नाही, परंतु अभिमानाने सांगतोय की शरद पवार साहेबांच्या बारामतीपासून तर आमचे पालकमंत्री आहेत सिंधुदुर्गाचे चव्हाण साहेब, तर अगदी चंद्रपूर गडचिरोली उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याकडे झडकोलीला स्पर्धा परीक्षा जेई नीटचे शिक्षण घेत आहेत. अगदी 10वी नंतर 11वी 12वीचंही शिक्षण घेतात आणि त्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर प्रशासनामध्ये नोकरीला लागतात. तुम्ही आम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, परंतु आता मुलांना तुम्ही सांगा घरातले वाद, नवरा बायकोचे वाद मिटवा, व्यसनाधीनता असेल ती बंद करा, कारण बाजूच्या गोडाऊन लावी म्हणले इथलेही तरुण जर बिघडत आले असतील तर त्यांना समजावा. जसं आता शिर्डीला जाताना एकत्र केले तसे जाऊन समजावा का व्यसनाधीनता करण्यापेक्षा आपल्याला आपल्या परिसराची परिस्थिती बदलायची, आपल्या घराची कौलं आपल्याला बदलायची, तर आपल्याला सर्वांना एकत्रित राहून चांगल्या विचारांनी पुढे जायचंय. मुलांना अगदी हक्काने सांगा तुला पाय पसरायचे तेवढे पसर, तुला बघायचे तेवढे स्वप्न बघ, तुझ्या अंथरुणाची जबाबदारी जिजाऊची असेल, त्यासाठी आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला एक कुठलाही जमीन विकायला लागणार नाही, एवढा शब्द आपल्याला देतोय. आपण सर्वजण ज्या आतुरतेने वाट बघत होता, कधीतरी आपणही झडकोलीला या, आम्हालाही आदर आपला करून दे एवढे सांगतोय आणि थांबतोय. परत एकदा विनंती करतोय की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्याला गावातील ज्याला मूळबाळ नाही त्या आईबाबालाही आम्हाला सांभाळायचंय आणि ज्याला आईबाप नाही त्या विद्यार्थ्याला मुलालाही आपल्याला शिकवायचंय. जिथे जिथे तुम्हाला अडचण असेल तिथे तुमच्या बरोबर मी असेल आणि तुम्ही जे पाहिलेले स्वप्न आहेत ती स्वप्न आपण गावाची पूर्ण करूया एवढे बोलून थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.